नित्या राणेला आज एका पत्रकाराने प्रश्न विचारला, त्यावेळी नित्या राणे असं म्हणतो की आदित्य ठाकरे बुरका घालून मॅच बघतील. अरे दीड फुट्या नित्या राणे, तू एक तमाशातला जोकर आहे, जोकर राजकारणातला एक जोकर आहे, जोकर. आणि बुरका घालायची गरज आदित्य साहेबांना नाही. तू साडी घाल आणि त्या अबुधाबी मध्ये जाऊन नाच, तीच तुझी लायकी आहे दीड फुट्या. आम्ही भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचला विरोध केलेला आहे, कारण की आम्ही कट्टर हिंदू आहोत. त्यामुळं तू जी काय मुसलमानांना शिव्या देतो, मुसलमानांना एक प्रकारे विरोध करतो, इकडं भारतातल्या मुसलमानांना, महाराष्ट्रातल्या मुसलमानांना विरोध करतो, आणि तिकडं काय पाकिस्तान बरोबर मॅच खेळण्यामध्ये आनंद मानतो. तुला मजा वाटते पाकिस्तान बरोबर मॅच खेळायला? आपल्या भारतामधल्या लोकांना, आपल्या हिंदूंना खलास करणारे हीच पाकिस्तानी बेकारचोट अवलाद. आणि त्या पाकिस्तान बरोबर तुला क्रिकेट खेळण्यामध्ये जर तुला मजा वाटत असेल तर तू कसला हिंदू रे? हिंदू नावाला तू कलंक आहे, कलंक. नित्या राणे, तू हिंदू नाहीस, लक्षात ठेव. तू जोकर आहे, जोकर. अरे नेपाळी, तुझ्या अवकात आहे का आदित्य साहेबांना बोलायची? संजय राऊत साहेबांना बोलला, आदित्य साहेबांना बोलला. संजय राऊत साहेबांना काय बोलला? ब्लॅक न तिकीट काढतील. अरे दीड फुट्या, तुझी लोक जी आहेत ना, दलाल लोक, अबुधाबी मध्ये जाऊन आता तिकीट काढतात ब्लॅक मधनं. हे दलाली करण्याचं काम धंदा तुमचा आहे. दलालात तुम्ही, दलाल, या महाराष्ट्राचे दलालात तुम्ही. आणि तुमच्यासारख्या दलालांची गरज नाही या महाराष्ट्राला. एकीकडे स्वतः हिंदू म्हणून घेतो, हिंदूचा मसिहा समजतो स्वतःला, गळ्यात भगवं काय घालतो, भाषण काय देतो. अरे दीड फुट्या, तुझी हिंदू म्हणून घ्यायची लायकी आहे का? साडी घाल आणि फिर त्या अबुधाबी स्टेडियम वर नाच. तुझी नाचणारी अवलाद आहे तुझी. नाच त्या अबुधाबी स्टेडियम वर. परंतु आम्हाला ही मॅच मान्य नाही. निष्पाप लोक मारले गेलेले आहेत या भारतातले. या पाकिस्ताननं मारलेले आमच्या लोकांना. आणि तू त्या पाकिस्तान बरोबर मॅच खेळण्यामध्ये मजा वाटते तुला? तुझं कसलं देशप्रेम रे? देशद्रोही अवलाद आहे तू, अवलाद. उद्या जे कोणी त्या अबुधाबी स्टेडियम वर दिसतील ना, भारतातले हिरो लोक असतील, अगर राजकारणी असतील, ते सगळे देशद्रोही आहेत. आणि या देशद्रोही भडव्यांना आम्ही त्यांची अवकात दाखवणार.